नमस्ते मित्रांनो, व्हील्स ऑफ इंडिया या आपल्या मराठी चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपण द ऑल न्यू डिझायर टूर या वेरियंटबद्दल माहिती घेणार आहोत. जर डिझायर पाहिलं तर गेल्या वर्षभरामध्ये ऑल ओव्हर इंडियामध्ये सगळ्यात जास्त विकली गेलेली कार होते. 1,27,000 एवढे नंबर डिझायरने सोल्ड आउट केले होते 2025 वर्षामध्ये. डिझायर जर पाहिले तर गेले 17-18 वर्षामध्ये डिझायर सिडॅन क्लासमध्ये एक नंबरला आहे. डिझायरचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर ह्या सेगमेंटमध्ये कित्येक गाड्या आल्या आणि बंद झाल्या, परंतु डिझायर आत्ता ही खूप छान विकली जात आहे. डिझायरचा फ्रंट लुक जर पाहिला आपण तर याच्यामध्ये आपल्याला खूप सारे चेंजेस केलेले आहेत नवीन डिझायरमध्ये. हेडलॅम्प जे आहे याच्यामध्ये आपल्याला हॅलोजन प्रोजेक्टर हेडलॅम्प दिलेला आहे. येल्लो हेडलॅम्प मिळणार आहे. फॉग लॅम्पला प्रोव्हिजन दिलेले आहे. ग्रिल जे आहे याच्यामध्ये आपल्याला ब्लॅकआउट ग्रिल असं पियानो फिनिश ग्रिल पाहायला मिळतं विथ एस बॅजिंग. आणि डिझायर जर पाहिली तर टुरिस्ट सेगमेंटमध्ये 80 to 90% डिझायरचा सेल हा नेहमी प्रत्येक महिन्यामध्ये झालेला दिसतो आपल्याला. त्याच्यानंतर टेल लॅम्प जर पाहिली डिझायरची तर हे आपल्याला अशा पद्धतीने LED टेल लॅम्प पाहायला मिळणार आहे. रिअर पार्किंग सेन्सर्स दिलेले आहेत. टेल लॅम्प क्रोम आपल्याला याच्यामध्ये एलेक्सा व्हेरियंटला नसणार आहे. एस बॅचिंग दिलेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे जर पाहिलं तर हा स्पॉइलर पाहायला मिळणार आहे जो गाडीचा लुक एनहान्स करतो. आणि डिझायरचा हा जो लुक पाहिला तर पूर्णपणे आपल्याला चेंजेस दिसतील न्यू डिझायरमध्ये. साईड प्रोफाईलने जर पाहिलं तर विंडो खूपच मोठ्या विंडो दिलेल्या आहेत, ज्यामुळे आपल्याला प्रवासामध्ये फटीग वगैरे याच्यामध्ये जाणवणार नाही. त्याच्यानंतर मिरर डोअर हँडल जे आहेत ते एलेक्सा वेरियंट असल्यामुळे टूर मॉडेल असल्यामुळे बेसिक वेरियंट असल्यामुळे याच्यामध्ये ब्लॅकमध्ये कलरमध्ये दिलेले आहेत आपल्याला. त्याच्यानंतर टायर साईज जर पाहिली आपण तर याच्यामध्ये आपल्याला R14 14 इंच टायर साईज पाहायला मिळते. सेंटर व्हील कॅप्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये ॲलॉय व्हील्स नसतील टूर वेरियंटला. याच्यामध्ये रिम आपल्याला मिळणार आहे. सस्पेन्शन जर पाहिले तर याच्यामध्ये आपल्याला स्मूथ सस्पेन्शन दिलेले आहेत. टॉर्शन बीम आणि मॅकफर्सन स्ट्रट हे सस्पेन्शन मिळणार आहेत. फ्रंट डिस्क आणि रिअर जो आहे याच्यामध्ये ड्रम ब्रेक्स मिळणार आहे. अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम दिलेले आहे. सेफ्टीमध्ये याच्यामध्ये EBD ब्रेक असिस्ट हे फंक्शन्स आपल्याला सेफ्टीमध्ये पाहायला मिळतात ब्रेकिंग सिस्टीममध्ये, ज्याने गाडीचं ब्रेकिंग हे आणखी इफेक्टिव्ह झालेलं आहे. त्याच्यानंतर इंटेरियरबद्दल आपण माहिती घेऊया. जे इंडिकेटर्स दिलेले आहेत असे फेंडर्सवरती आपल्याला साईड इंडिकेटर्स पाहायला मिळतात त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर बेस वेरियंटपासून आपल्याला शार्क फिन अँटेना, रिअर डिफॉगर असे जे मिडल वेरियंटला फीचर्स असायचे ते बेस वेरियंटमध्ये आपल्याला आता दिलेले पाहायला मिळतात. त्याच्यानंतर स्टेअरिंग कॉलम जो आहे तो विथ एस बॅचिंग फ्लॅट बॉटम स्टेअरिंग आपल्याला पाहायला मिळणार आहे. याच्यामध्ये डिजिटल AC आहे. म्युझिक सिस्टीम ही एलेक्सा वेरियंटमध्ये नसणार आहे. स्पीकर्स नसतील. त्याच्यानंतर आपण जर इंटेरियर पाहिलं तर आपल्याला याच्यामध्ये ब्लॅक आणि बेज कलरमध्ये रिच इंटेरियर अशा पद्धतीने कंपनीने दिलेलं आहे. फ्रंट हेडरेस्ट जे आहेत ते ॲडजस्टेबल हेडरेस्ट आपल्याला डिझायर टूर वेरियंटमध्ये पाहायला मिळतील. आणि रिअर हेडरेस्ट जे आहेत ते याच्यामध्ये फिक्स हेडरेस्ट आपल्याला दिलेले आहेत. रिअर आर्मरेस्ट हा नसणार आहे याच्यामध्ये. ऑल सीट बेल्ट रिमाइंडर्स दिलेले आहेत सेफ्टीसाठी. ही जर पाहिली तर आपण 5 स्टार सेफ्टीमध्ये मारुतीची फर्स्ट कार असणार आहे. हिला आपल्याला फ्रंट टू एअरबॅग्स असतील, कर्टन एअरबॅग्स असतील आणि सीट एअरबॅग्स असे 6 एअरबॅग्स असतील. स्टेअरिंग जे आहे याच्यामध्ये टिल्ट स्टेअरिंग दिलेलं आहे कम्फर्टेबल ड्रायव्हिंगसाठी आपल्याला. त्याच्यानंतर इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जे आहे ब्लॅक अँड व्हाईट इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिलेलं आहे. ट्रिप मीटर, डिजिटल क्लॉक, पेट्रोल, CNG, फ्यूल गेज आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. डोर ओपनिंग, टोटल किलोमीटर, AB ट्रिप मीटर,
त्याच्यानंतर राईट साईडला जर पाहिलं आपण तर याच्यामध्ये स्पीडोमीटर आणि लेफ्ट साईडला आपल्याला RPM मीटर दिलेला आहे. गिअर नॉब जो आहे तो नॉर्मल आपल्याला ब्लॅक गिअर नॉब दिलेला आहे. याच्यामध्ये 12 वोल्ट ॲक्सेसरीज सॉकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि अशा पद्धतीने बेस वेरियंट असल्यामुळे फीचर्स जर पाहिले किंवा इंटेरियरमध्ये इतर ज्या गोष्टी आहेत त्या थोड्या बेसिक दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर इथे राईट साईडला जर पाहिलं पेट्रोल टू CNGचा गेज आपल्याला इझी स्विचवरचं बटन दिलेलं आहे. स्टेअरिंगच्या खालीच आपल्याला बोनट ओपनर, फ्यूल लीड ओपनर हे दोन्ही इथे पाहायला मिळतं. त्याच्यानंतर 1ABC हे आपल्याला पॅडल्स मिळतील आणि डेड पॅडल पण दिलेलं आहे. याच्यामध्ये जर आपण सीट पाहिलं तर सीट ॲडजस्टमेंट जी आहे ती 4 वे ॲडजस्टेबल आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला स्लाईड रिक्लाईन हे मिळणार आहे. डोअर सीट हाईट ॲडजस्टमेंट याच्यामध्ये नसणार आहे. ऑल 4 पॉवर विंडोज दिलेल्या आहेत. ड्रायव्हर विंडो जे आहे ऑटो टचडाऊन आहे. विंडो लॉक दिलेला आहे. रिमोट सेंट्रल लॉक जो आहे विदाऊट बजर सेंट्रल लॉक अशा पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये मिळणार आहे. आणि इथे आपल्याला बूट ओपनर जर पाहिलं आपण तर इथे ड्रायव्हर सीटच्या खाली आपल्याला इथं दिलेलं पाहायला मिळतं. हे पहा, जर याच्यामध्ये CNG फिटमेंट आपण पाहिली डिझायरमध्ये तर अशा पद्धतीने CNG फिटमेंट केलेलं आहे. हा टँक जो आहे तो 11 किलोचा टँक दिलेला आहे. प्रेशरनुसार याच्यामध्ये जर पाहिलं आपण तर साधारण 8.5-9 किलो या रेंजमध्ये प्रेशरनुसार CNG बसतो. आणि पेट्रोलची टँक पण जर पाहिली आपण तर 35 लिटरची पेट्रोलची टँक दिलेलं आहे. ते खाली आपल्याला स्पेअर व्हील मिळणार आहे, जॅक मिळणार आहे. याच्यामध्ये बोट स्पेस जर पाहिली तर आपल्याला मोठ्या 2 बॅगा आरामशीर याच्यामध्ये कॅरी करता येतील. फ्यूल लीड ओपनर जर ओपन केलं आपण तर इथे पेट्रोल आणि CNGचे गेज दिलेले आहेत. लीड एकत्र दिलेले आहेत. मायक्रो स्विच आहे. आधीच्या डिझायरपेक्षा याच्यामध्ये खूपच आता चेंजेस केलेले आहेत. इंजिनबद्दल थोडी माहिती घेऊया आपण. न्यू डिझायरमध्ये जे इंजिन आता लॉन्च केलेलं आहे ते झेड सिरीजचं मारुतीचं नवीन इंजिन आलेलं आहे. 1200 cc के सिरीज 3 सिलेंडर इंजिन असल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला पेट्रोलला 25 आणि CNGला 33 हे ह्यूज मायलेज ह्याच्यामध्ये कंपनी क्लेम करते. मेंटेनन्स मायलेजच्या बाबतीत जर पाहिलं तर डिझायर आणि मारुती सुझुकी मार्केटमध्ये जे आहे ते मायलेज मेंटेनन्स या आणि कस्टमर सर्व्हिसमुळे आत्तापर्यंत मारुतीमध्ये मार्केटमध्ये मारुती टिकून आहे. आणि डिझायरची जर प्राईस पाहिली आपण ऑन रोड तर साधारण 8 लाख ही डिझायरची ऑन रोड किंमत असणार आहे पेट्रोल आणि CNG टुरियस मॉडेलची. तर हे होते पूर्ण डिटेल माहिती डिझायर CNG टुरिस्टबद्दल. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.